श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. तुम्हाला कधी असं झालंय का? अचानक पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येते, डोळे उघडतात आणि पुन्हा झोप लागत नाही. अनेक लोकांना हा अनुभव येतो, पण फार कमी लोकांना माहीत असतं ही साधी जाग नाही, हे काही खास संकेत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, पहाटे 3 ते या 5 वेळेत जाग आली तर त्याचे महत्त्वाचे 7 संकेत आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक खास उपाय तुम्हाला सांगणार आहे, जो तुमच्या जीवनात चमत्कार घडवू शकतो. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. पहाटे 3 ते 5 ही वेळ खूप पवित्र मानली जाते. याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. या वेळेत वातावरण शांत असतं, मन शांत असतं आणि देवांची कृपा सर्वात जास्त असते. म्हणूनच संत, महात्मे आणि साधू या वेळेत ध्यान करतात. जर तुम्हाला या वेळेत जाग येत असेल तर ते साधन नसून हा एक विशेष संकेत असू शकतो. पहिला संकेत आहे, देवांची कृपा तुमच्यावर आहे. पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येणं म्हणजे तुमच्यावर देवांची कृपा आहे. ही वेळ देवाशी जोडण्याची वेळ असते. देव तुम्हाला बोलवत असतात. कधीकधी स्वामी समर्थ स्वतः संकेत देतात की आता तुमच्या आयुष्यात चांगला काळ येणार आहे. जर तुम्हाला वारंवार या वेळेत जाग येत असेल तर समजा स्वामी तुमच्याकडे लक्ष देत आहेत. दुसरा संकेत आहे, तुमच्या समस्या दूर होणार आहेत. जर तुम्ही खूप संकटात असाल आणि अचानक या वेळेत जाग येऊ लागली तर समजा तुमच्या संकटांचा काळ संपत आला आहे. देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देत आहेत. हा संकेत असतो की आता तुमच्या जीवनात बदल होणार आहे. तिसरा संकेत आहे, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कधीकधी आपण मनात एखादी इच्छा धरतो आणि मग अचानक पहाटे जाग येऊ लागते. हा संकेत असतो की तुमची इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. चौथा संकेत आहे, तुमच्यावर स्वामींची विशेष कृपा होणे. जर तुम्ही स्वामी समर्थ भक्त असाल आणि तुम्हाला या वेळेत जाग येत असेल तर समजा स्वामी तुम्हाला बोलवत आहेत. स्वामी म्हणत आहेत, उठ, माझं नाव घे, मी तुझ्या सोबत आहे. ही वेळ स्वामींचं नाव घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. पाचवा संकेत आहे, जीवनात मोठा बदल होणार आहे. अचानक या वेळेत जाग येणं म्हणजेच तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. नवीन संधी, नवीन काम, नवीन यश, हे सर्व तुमच्या जीवनात येऊ शकतं. सहावा संकेत आहे, नकारात्मक ऊर्जा दूर होत आहे. जर तुम्हाला या वेळेत जाग येत असेल तर तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहे. देव तुमच्या जीवनात सकारात्मकता आणणार आहेत. म्हणूनच मन शांत ठेवा, तुमचं सर्व काही नीट होणार आहे. सातवा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत, या वेळेत तुम्ही मनात काही विचार करत असाल तर त्या विचारांकडे लक्ष द्या, कारण देव त्या माध्यमातून तुम्हाला मार्ग दाखवत असतात. आता महत्त्वाचा प्रश्न, या वेळेत जाग आली तर काय करावं? सर्वात आधी घाबरू नका, शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करा, स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील संकट दूर करा. हे छोटंसं काम केल्याने तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतात. एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला आज किंवा उद्या पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग आली तर हा व्हिडिओ आठवा आणि स्वामींचं नाव घ्या. स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील. जर तुम्ही स्वामी समर्थ भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ लाईक करा, कारण तुमचा एक लाईक स्वामींचा संदेश हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.